नमस्कार. आज आपण 11वा दशक बघणार आहोत, भीमदशक. समर्थांनी याला भीमदशक का म्हटलं आहे ते आता आपण अगदी बघू. समर्थांचं आराध्य दैवत म्हणजे मारुतीराया. समर्थांनी म्हटलेलंच आहे की मारुती आमची कुळवल्ली. त्यामुळे मारुतीचा अवतार हा शंकराचा 11वा अवतार आहे. त्यामुळे या दशकाचं नाव समर्थांनी भीमदशक असं ठेवलेलं आहे. 11 या नंबरमध्ये सुद्धा कशी गंमत आहे बघा. याला आपण मास्टर नंबर पण म्हणतो. 11 नंबर म्हणजे बॅलन्स, म्हणजे समतोल राखणारं व्यक्तिमत्व, असं 11 नंबरची ख्याती आहे. समर्थांनी आपल्याला आता या दशकामध्ये समाजसेवा, राजकारण, व्यवहार चातुर्य, परमार्थ या सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर समर्थ आपल्याला सांगतात की कर्म, भक्ती आणि ज्ञान याचा समन्वय कसा घालायचा हे आपण मारुतीरायाकडनं शिकायचं, आणि ती शिकवण समर्थ आपल्याला या दशकामध्ये देणार आहे. चला बघूया आपण. पहिला समास आहे सिद्धांत निरूपण. या समासामध्ये समर्थांनी परत पंचमहाभूते, त्रिगुण, यातून निर्माण होणारी अष्टधा प्रकृती याच्याबद्दल विवरण केलेलं आहे. त्याचबरोबर मागच्या दशकामध्ये जो आपण विवेक प्रलय बघितला होता त्याच्याबद्दल समर्थांनी आपल्याला इथे परत माहिती सांगितलेली आहे. समर्थ म्हणतात की दृश्य जगाचा कसा प्रलय होत असतो आणि विवेकाने त्याच्याकडे आपण कसं बघायचं हे आपण शिकायला हवं. याच्यामध्ये फार सुंदर समर्थांनी सांगितलेलं आहे की सहज समाधी. सहज समाधी म्हणजे काय, तर बाह्यकार वृत्ती जी असते ती आपली तशीच ठेवून लोकसंग्रह म्हणजे लोकांमध्ये वावरताना व्यवहार उत्तमपणे सांभाळणे म्हणजेच त्याला म्हटलं आहे सहज समाधी. समर्थ आपल्याला सांगतात की जगज्योती ही अत्यंत विलक्षण अशी एक जाणीव आहे आपली, पण ती सुद्धा चंचल आहे आणि त्यामुळेच तिचा विनाश होणार आहे. समर्थ आपल्याला सांगताना असं म्हणतात की आपण नेहमी आपल्या उपाधीमध्ये अडकत असतो. आपल्या उपाधी म्हणजे काय, आपल्याला लागलेली सगळी लेबल्स म्हणूया. मी अमुक अमुक आहे, मी असं असं करतो, किंवा मी आई आहे, मी सासू आहे, मी सून आहे, मी एक प्राध्यापक आहे, मी प्राचार्य आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर, या सगळ्या आपल्याला लागणाऱ्या उपाधी आहेत. त्या आपण जोपर्यंत विवेकाने बाजूला सरत नाही तोपर्यंत आपल्याला खरे स्वरूप कळणार नाही. समर्थ म्हणतात की देह पाहता वेगळाले, परंतु अंतरी एकच झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरी. चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या करणे. आम्हाला चंचळ मायेपासून दूर जाण्यासाठी, निश्चळ ब्रह्म जाणून घेण्यासाठी काय करायला हवं, तर नित्यानित्य विवेक जाणायला हवा, तो करता आला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायला हवं, तर श्रवणा परिसे मनन सार, मनने कळे सारासार, निजध्यासाचे साक्षात्कार, निसंग वस्तू. यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की या साधनेच्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरच आपल्याला जायला हवं. म्हणजे आधी श्रवण करायला हवं, मग मनन, मग निदिध्यास करायला हवं. हे केल्यानंतर काय होणार आहे, तर हे केल्यानंतर आम्हाला चत्वार देव निरूपण म्हणजे 4 प्रकारचे देव अस्तित्वात आहेत ते कसं जाणून घ्यायचं ते समर्थ आपल्याला शिकवणार आहेत. होतं कसं की समाजामध्ये वावरत असताना विविध पंथाच्या, विविध लोकांच्या विविध विचारसरणी असतात, आणि मग मतांतर आणि मग त्या मतांच्या गलबल्यामध्ये आपण इतके भांबावून जातो की आपल्याला कळतच नाही की खरंच देव कसा आहे. आणि प्रत्येकाने आपल्या कल्पनेने देव निर्माण केलेला आहे. मग देवाचं खरं ज्ञान आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानी माणसाने काय करायला हवं, तर 4 प्रकारचे देव आढळतात असं समर्थ म्हणतात. सगळ्यांच्या अंतरात असणारा अंतरात्मा, दुसरा विश्वात्मा किंवा साक्षी, आणि तिसरा निश्चळ परमात्मा. जो साक्षी आहे त्याला द्रष्टा असे देखील समर्थांनी म्हटलेलं आहे, जो नुसता साक्षी भावाने बघत असतो. आता ज्ञानी माणसांनी, विवेकाने या सगळ्या शाश्वत गोष्टी ओळखायला हव्या.
आणि ते ओळखण्यासाठी चत्वार देव निरूपण समर्थांनी सांगितलेलं आहे. ती साधना आपण कशी करायची, ती उपासना कशी करायची. एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले गुंतले सकळ, निश्चय ते निश्चळ तैसे जैसे. नाना देवांचे अवतार, चरित्र ऐकती एक नर, जप ध्यान निरंतर करती पूजा. समर्थ आपल्याला सांगतात की आपण सगळं ऐकत असतो, सगळ्यांकडनं शिकून घेत असतो, मग आता आपण खरं कसं ओळखायचं. तर इथे त्यांनी आपल्याला 4 प्रकारच्या देवांचं वर्णन केलं आहे. प्रतिमा देव. आता प्रतिमा देव म्हणजे होतं कसं की साधक काय करतो की आपल्या घरामध्ये एखादी प्रतिमा आणून ठेवतो, एखादा फोटो आणतो आणि त्याची पूजा सुरू करणं. आपण ज्याला फोटोचं प्रतिष्ठापन करणं वगैरे असं म्हणतो, ती फोटो ठेवतो, छायाचित्र ठेवतो आणि त्याची पूजा करायला सुरुवात करतो. येथे भावनाशीलता असते प्रतिमा देवामध्ये. म्हणजे त्या प्रतिमेला तो देव मानून त्याच्यावर भावनेने तो त्याच्यामध्ये एकरूप होऊन पूजा करत असतो. पुढे होतं कसं काय की ती प्रतिमेची पूजा करता करता काही दिवसांनी आपल्याला असं लक्षात येतं की अवतार देव म्हणजे काय. समजा प्रतिमा मी समर्थांची आणली आणि प्रतिमेची पूजा करता करता मला आता असं वाटायला लागलं की अवतार म्हणजे समर्थ हे रामाचे अवतार होते, हनुमंताचे अवतार होते, असंच मला वाटायला लागतं. आणि ते वाटायला लागल्यानंतर होतं कसं काय की चिंतनशीलता वाढते. मग जर का माझा देव जो अवतारी पुरुष असं मला वाटतो आहे, तर मला त्याचं चरित्र जाणून घ्यावं असं वाटतं. त्यांच्या चरित्राचं अभ्यास करत असताना त्यांचं साहित्य काय काय, ते कुठे कुठे गेले होते, त्यांनी भारत भ्रमण केलं म्हणजे नेमकं काय केलं होतं, काय काय त्यांनी बघितलं, किती मठ स्थापन केले होते, या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्याव्याशा वाटतात ज्या माझ्या अवतारी भगवंताबद्दल. मग ते अवतारी भगवंताचं जाणणं झाल्यानंतर, ते माझं चिंतन झाल्यानंतर अंतरात्मा देवामध्ये होतं कसं काय की साधकाची अशी धारणा बनायला लागते की मी ज्या देवतेची पूजा करतो आहे तो माझ्या माझ्या हृदयातच बसलेला आहे. ही जी भावना व्हायला लागते त्याची की देव बाहेर कुठे नाहीये, तो जो समोरच्या प्रतिमेत आहे तोच माझ्या हृदयात आहे. मग ही त्याची जी भावना व्हायला लागते त्याला म्हणतात अंतरात्मा देव. आणि मग पुढची स्टेप येते परब्रह्म म्हणजे काय की क्रमशः विकसित होणारी आमची ही प्रगती आहे खरं तर. आणि मग आम्हाला जाणवायला लागतं की ही जी सर्व चराचरामध्ये व्यापून जे चैतन्य आहे, सर्वांमध्ये जे चैतन्य भरलेलं आहे, ते दुसरं तिसरं काही नसून तोच माझा देव आहे. आणि हे जे जाणीव होणं आहे याला समर्थांनी चत्वार देव निरूपण म्हटलेलं आहे. एक नाना प्रतिमा, दुसरे अवतार महिमा, तिसरे तो अंतरात्मा, चौथा तो निर्विकारी. जो निर्मळासी ध्याईल तो निर्मळच होईल, जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा. समर्थ म्हणतात की ज्या पद्धतीने आपण ज्या देवाची पूजा कराल तसे तुम्ही व्हाल, किंवा ज्या गोष्टीचा आपण ध्यास घेऊ ती गोष्ट आपल्याला प्राप्त होईल, हे समर्थांना इथे सांगायचं आहे. त्यामुळे नेहमी संतांच्या संगतीत राहावं किंवा सत्पुरुषांच्या संगतीत राहावं, म्हणजे पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या लोकांबरोबर आपण राहिलो तर आपण पण पॉझिटिव्ह होऊ, हा यत्न घेण्याचा मेसेज आहे. असं म्हटलं तर फारसं चुकीचं होणार नाही. म्हणून संत साहित्याचा अभ्यास, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास, त्यांनी आपलं मन निर्मळ होणार आहे. समर्थ म्हणतात की एकदाही जर का सुरुवात झाली तर मग पुढे काय करायचं, तर पुढे आपल्याला समर्थ शिकवण निरूपण सांगतात. जसं सुरुवातीला सांगितलं की या दशकाचं नाव भीम दशक आहे, म्हणजे समर्थांना महंत घडवायचं आहे, एक आध्यात्मिक नेता घडवायचा आहे, त्याच्यासाठी म्हणून लिहिलेला हा समास आहे, हा दशक आहे. मग ह्या समासात समर्थ म्हणतात की शिकवण निरूपण 30च फक्त ओव्या आहेत. अत्यंत सुंदर आणि अत्यंत महत्वाचा असा हा समास आहे. माणसाचा जन्म जो झालेला आहे ना, तो फार कष्टाने मिळालेला आपल्याला हा मनुष्य देह आहे आणि तो असा वाया घालवू नये असं समर्थांना मनापासून वाटतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की आपलं जीवन जर का सुंदर बनवायचं असेल तर आपल्याला पारमार्थिक त्याचबरोबर प्रापंचिक प्रगती किंवा त्यांचा समन्वय आपल्याला घालता आला पाहिजे. बहुत जन्माचा शेवट नरदेह सापडे अवचट, तेथे वर्तावे चोखट नीती न्याय. हा जन्म मिळाला आहे तर तो आपण विचार करून विवेकाने आपण त्याचा तो जन्म सार्थकी लावला पाहिजे. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक,
जेणेकरिता उभय लोक संतुष्ट होते. म्हणजे दोन्हीही प्रपंच आणि परमार्थामध्ये आपल्याला समाधान मिळेल याच्यासाठी त्याची सांगड, त्याचं समन्वय नीट घालता आला पाहिजे. आणि तो केव्हा घालता येईल तर समर्थ आपल्याला सांगतात, आयुष्य हे आम्ही नियम घालून किंवा एक ठराविक दिनक्रमाने आम्ही जर का आपलं आयुष्य जगत असू तर ते शक्य आहे. आणि एखादा नियम पाळायचा असेल तर अंगात आपल्याला शिस्त हवीच. समर्थ म्हणून आपल्याला सांगतात आहे की शिस्त आणण्यासाठी आपल्याला आपली दिनचर्या नीट ठेवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं. समर्थांनी ही भली मोठी यादी दिलेली आहे. समर्थ म्हणतात आहे की परमार्थ आणि प्रपंच ह्या दोन्ही गोष्टी हव्या. एक सोडायचं आणि दुसरं धरायचं असं शक्य नाही, कारण आपण सर्व प्रापंचिक माणसं आहोत. दुसरं समर्थ सांगतात, आळस हा माणसाचा शत्रू आहे. आळस बाजूला सारायचा, लवकर उठायचं, आत्मचिंतन करायचं, पाठांतर करायचं, गोड बोलायचं, व्यवसायात खबरदारीने राहायचं, सावध राहायचं. आपल्या व्यवसायाबद्दल आपल्याला पूर्ण जाणीव असायला पाहिजे, आपल्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे. स्वावलंबी राहायचं, म्हणजे स्वतःचं कमवून स्वतः खायचं. समर्थ पुढे सांगतात की ग्रंथ वाचन करायचं, त्याचं मनन करायचं, आपला व्यवसाय उत्तम सांभाळायचा. म्हणजे प्रपंच तर करायचाच, पण आपला व्यवसाय देखील उत्तम सांभाळायचा. अडचणीत सापडलेल्या माणसांना मदत करायची, म्हणजे सामाजिक कार्याची जाणीव ठेवायची. हे समर्थ आपल्याला सांगतात. दुसऱ्यासाठी थोडंसं शरीर झेजवायचं, कष्ट करायचे. त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं समर्थ सांगतात, आपण भगवंताचे विश्वस्त आहोत. आपण समजा हे सगळं मिळवलं आणि एखादं काही कार्य उभं केलं असेल तर ते कार्य मी करतो ही भावना असता कामा नये. हे मला माई भगवंताचा विश्वस्त आहे आणि भगवंत माझ्याकडून करून घेतो आहे ही जाणीव आपण ठेवावी. याच्याबद्दल देखील समर्थ आपल्याला जागरूक करतात. प्रपंचात पोटापुरता पैसा मिळवावा, पण परमार्थ करताना आपला शोध मात्र आपण स्वतः घ्यायचा. समर्थ म्हणतात ते म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरात्री परात्री जीवा समाधान. जर का आम्ही कष्ट करायला तयार असू तर वैभव आपोआप आपल्या मागे धावत येतं, याची आपल्याला जाणीव हवी. आणि ते कष्ट पण बरोबर, म्हणजे डॉंकी वर्क नको, गधा मजुरी नाही करायची आपल्याला. आपण विवेकाने सगळी कामं करायची, हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. इथे मी मनाचा श्लोक लिहिलाय बघा. तर त्याच्यामध्ये काय, प्रभाते मनी रामचिंतित जावा. प्रभाते मनी रामचिंतित जावा यांनी सुरू होणाऱ्या बरेच श्लोक आहेत. समर्थ आपल्याला हे प्रभाते मनी म्हणजे काय, सकाळी उठून देवाचं स्मरण करायचं का, तर हा एक त्याचा ढोबळ अर्थ झाला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला, ती जी आयुष्याची सुरुवात आहे, ती जी प्रभात आहे, ते म्हणजे माझं बालपण. त्या बालपणापासून या शिकवण निरूपणाच्या ओव्या आम्हाला शिकवल्या गेल्या पाहिजे. होतं कसं काय की दासबोध वगैरे सारखे ग्रंथ आपण 50-60 नंतर वाचायला घेतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हे मी लहानपणी वाचलं असतं तर बरं झालं असतं, किंवा हे कुणी मला लहानपणी शिकवलं असतं तर बरं झालं असतं. तर समर्थांना तेच सांगायचं आहे की आणि समर्थांनी हे शिकवण निरूपण त्यांच्या महंतांसाठी लिहिलं आहे. त्यांचे महंत 10-11 वर्षाची अशी लहान मुलं होती, ज्यांना त्यांनी आपल्या भाषेत ज्याला ट्रेनिंग म्हणतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आज सुद्धा आपल्याला असा हा समास लागू होतो. अजूनही वेळ गेलेली नाही, आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि कराव्या असं समर्थांची इच्छा असते. पुढे समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही शिकवण निरूपण घेतलं आहे, तर मग आता सारासार विवेक कसा करायचा, सार विवेक निरूपण, हे समर्थ आपल्याला समजवतात. सार विवेक निरूपणामध्ये सार आणि विवेक ह्या 2 शब्द येतात. ते बघा, सार काय ते शोधून घ्यायला पाहिजे आणि ते कसं शोधायचं तर ते विवेकाने शोधायचं. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग देवाचीच आखावी. समर्थ आपल्याला या समासामध्ये आपल्याला या 8 देहांबद्दल सांगतात. हे जे सर्कलमध्ये लिहिलेले देह आहेत, स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, हे आपल्या पिंडाबद्दलचे देह आहे. विराट, हिरण्यगर्भ, अव्यक्त आणि मूल प्रकृती ही आहे आपल्या परब्रह्माबद्दल, म्हणजे ब्रह्मांडाचे जे 4 देह आहेत त्याच्याबद्दल. म्हणजे हे टोटल 8 देहांचा जेव्हा आपण पसारा बाजूला सारू त्यावेळी आपल्याला असं क्षणभर वाटू शकेल की सगळं शून्य आहे, पण त्या शून्याच्या पलीकडे जे आहे ते परब्रह्म आहे.
ते जाणून घेण्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात की हे सगळं आपण विवेकाने समजून घ्यावं लागणार आहे. पुढे जात समर्थ ऐसे प्रगटची आहे आपुला प्रत्यय पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना. म्हणजे काय बरोबर आहे काय चूक आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला विवेकाने वागायला हवं. आपल्याला स्वतःला ते जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागणार आहे. आणि हे जाणून घेताना समर्थ म्हणतात की ही जी मागच्या दशकामध्ये आपल्याला जे जगज्योतीबद्दल सांगितलं होतं किंवा जी जाणीव आहे ती सगळ्या प्राणी मात्रांमध्ये सारखी आहे. म्हणजे दगडधोंड्यात पण तीच आहे. पण मग ते कसं आम्ही ओळखायचं? आता समजा आपण घेतलं की पृथ्वी तत्वामधल्या माती, दगड आणि सोनं या सगळ्यांमध्ये एकच चैतन्य आहे. मग सोन्यामधलं चैतन्य आणि दगडामधलं चैतन्य जरी सारखं असलं तरी सोन्याची किंमत आणि दगड मातीची किंमत ही फरक आहे. त्यांच्यामध्ये फरक असणार आहे. ते आम्ही विवेकाने ओळखायला हवं. माझ्या मते सोनं आणि दगड हे जर का सारख्याच किमतीला मी समजत असेल तर ते व्यवहारात चालणारी गोष्ट नाही. परमार्थात ठीक आहे. पण जर का आम्हाला प्रपंच आणि परमार्थ हे एकात एक हातात हात घालून करायचं आहे तर आम्हाला हा विवेक ठेवायला लागणार आहे. मला सोन्याची किंमत वेगळी आहे हे कळायला पाहिजे. मला दगड मातीची किंमत आहे हे वेगळी कळायला पाहिजे. हे जाणून घेताना समर्थ सांगतात की जर का आम्ही असं समजून घेतलं तरच आम्हाला उपासना कशी करायची हे लक्षात येईल. आणि उपासना जर का आम्ही करायला घेतलं तर समर्थ म्हणतात की म्हणून हा विचार करावा, सत्य मार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा. म्हणजे खरं सत्याचा मार्ग काय आहे तो आम्ही आमचा शोधायचा आहे. आम्हाला बाहेरनं कोणी येऊन शिकवणारं नाही आहे. त्याच्यासाठी ग्रंथ वाचन करायचं आहे. घे व ये तेची घ्यावे, घे व ये तेची घ्यावे, घे व न ये ते सोडावे, ऊंच नीच ओळखावे त्या नाव ज्ञान. समर्थाने इथे एक नवीन ज्ञानाची व्याख्या आपल्याला करून दिलेली आहे की वस्तूची किंमत म्हणजे पैशानी नाही, त्या वस्तूत असलेले गुणधर्म आम्हाला ओळखता आले पाहिजे. मग समर्थांना फक्त वस्तूबद्दल सांगायचं आहे नाही, समर्थांना प्रत्येक गोष्टीबद्दल सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत म्हणजे त्या वस्तूत असलेले गुणधर्म आम्हाला ओळखता आले पाहिजे. हा सारासार आम्हाला विचार विवेकाने करता आला पाहिजे. आणि जे घेण्यासारखं आहे प्रत्येक गोष्टीतनं ते जरूर घ्यावं आणि जे सोडायचंय त्याच्या वाटेलाच जाऊ नये. आम्हाला ह्या गोष्टी ओळखल्या जर का ते ओळखता आलं तर आम्ही ज्ञानी होतो असं म्हणायला काही हरकत नाही. समर्थ पुढे म्हणतात की राजकारण निरूपण. आता हा राजकारण निरूपण असं वाचलं ना की आपलं एकदम भुवया अशा वर जातात आणि 27 वया संतांनी राजकारणावर बोलावं वगैरे असं आपल्याला प्रश्नचिन्ह पडतं. पण पहिले संत आहेत समर्थ, म्हणूनच त्यांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात की ज्यांनी राजकारणावर निरूपण केलेलं आहे. राजकारणाबद्दल त्यांनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. आता मला इथे एक गोष्ट खूप स्पष्ट सांगावीशी वाटते की आज जे आपल्या भोवती घडणारे गोष्टी आहेत, राजकारण ज्याला म्हणतो किंवा राजकीय पुढारी जे आपल्या समोर आहेत किंवा आजूबाजूला आहेत, त्यांच्याबद्दल या समासामध्ये समर्थांनी ते डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं नाहीये. समर्थांचं राजकारण हे अत्यंत निस्पृह व्यक्तीचं राजकारण आहे. समर्थ काय म्हणतात की माणसाने ज्ञानी कसं असावं. समर्थांना महंत निर्माण करायचे होते आणि महंताला या सगळ्या गोष्टीची जाणीव असायला हवी, म्हणून समर्थांनी राजकारण निरूपण लिहिलेलं आहे. लोकसंग्रह करणारे जी पुरुष असतात त्यांना समर्थ राजकारणी म्हणतात. लोकसंग्रह म्हणजे की लोकसंग्रह होतो केव्हा हो, जेव्हा मी कोणासाठी काहीतरी करेल तेव्हा 4 लोक माझ्याबरोबर यायला तयार होतील. मग ते काय करायचं आहे हे समर्थांनी या राजकारण निरूपणात सांगितले आहे. त्यामुळे आत्ताचं जे आपलं राजकारण चाललेलं असतं आजूबाजूचं किंवा पुढारी लोक आपले, त्याचा या राजकारणाशी संबंध नाही असं म्हणता येणार नाही. त्यांनी यातनं काही शिकावं असं जरूर म्हणता येईल आपल्याला. अशा पुरुषाच्या अंगी कुठले गुण असायला पाहिजे तर समर्थ सांगतात की कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. म्हणजे कर्म केलेची करावे. समजा मी एखाद्या वस्तीवर जाते आणि मी तिथे साक्षरताचं काम करते म्हणजे किंवा स्वच्छता मोहिमेचं मी काम करते, स्वच्छता निर्मूलनाचं, तर मला एकाच रविवारी जाऊन काम होणार आहे का हो? तर नाही. मला तिथे कर्म केलेची करावे, मला ते वारंवार करावे लागणार आहे.
ध्यान धरलेची धरावे. एखाद्या गोष्टीचा मला जर का ध्येय माझा साध्य होत नाही तोपर्यंत मला त्याचा पाठपुरावा करायला हवा. मग कोणी करायला हवा तर हे ज्यांना राजकारण करायचं किंवा ज्यांना हे सगळं समजून घ्यायचंय, महंतासाठी समर्थ सांगतात ते या गोष्टी करायला हव्या. मला लोकसंग्रह करायचं तर मला त्या लोकांमध्ये वारंवार जायला हवं, मला त्यांच्यासाठी काही कष्ट करायला हवे, त्यांना जाणून घ्यायला हवं. मग समर्थ म्हणतात तिथे जाताना काय करशील तर मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे सावधपण सर्व विषय. समर्थांचा हा राजकारणी कसा आहे माहितीये का? समर्थांची एक ओवी आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील ते याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अधिष्ठान हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, भगवंताचे तेही अधिष्ठान. म्हणजे समर्थांच्या राजकारणी जो आहे आपल्याला उदाहरण देता येऊ शकतं. अनेक राजकारणी आहेत की जे समर्थांनी घडवले, म्हणजे समर्थांच्या गाईडलाईन्सवर चालणारे असे होते किंवा आहेत. समर्थांनी म्हटलंय की मुख्य ते हरिकथा निरूपण. हरिकथा म्हणजे काय की भगवंताचं अधिष्ठान असायला हवं. भगवंत म्हणजे इथे कुठेही जातीचा, धर्माचा किंवा अंधश्रद्धेची पट्टी लावून चालायचं असं नाहीये. इथे समर्थ सांगतात की मी जे काही काम करणार आहे ते मी भगवंताचं कार्य करतो आहे, ही भावना असेल तर माझ्या हातून भ्रष्टाचार किंवा माझ्या हातून अयोग्य कार्य होणारच नाही. हा हरिकथा निरूपणाचा मुळात भाग आहे. अहिल्याबाई होळकरांचं आपल्याला उदाहरण आठवत असेल की अहिल्याबाई होळकरांनी पहिलं हरिकथा निरूपण, त्या शिवभक्त होत्या, शिवपिंड त्यांच्या हातात सतत असायची, त्यांची सही सुद्धा ही भगवंताचीच नावाची अशी होती. अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं. अहिल्याबाई होळकरांनी अनेक घाट बांधले, अगदी महाराष्ट्रातले सुद्धा अनेक घाट अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले आहेत आणि त्या अत्यंत मुरब्बी अशा राजकारणी होत्या. म्हणजे दुसरे ते राजकारण, ते इतकं सुंदर राजकारण अहिल्याबाईंनी केलेलं आहे तर ते खरोखरीच म्हणजे समर्थांचा महंत कसा असावा हे आपल्या लक्षात येतं. आणि तिसरे ते सावधपण, अत्यंत सावध असायला पाहिजे राजकारणाने. म्हणजे खरं तर हे राजकारण्यांनीच फक्त सावध असायला हवं का तर नाही, हे आपल्याही रोजच्या आयुष्यात आहे ना. राजकारण म्हणजे काय तर डिप्लोमसी, आम्ही कसं वागायचं, मुख्य आम्ही भगवंताला स्मरून वागायचं, आम्ही जे काय बाजूला होतं त्याच्याबद्दल आम्हाला जाणीव असायला पाहिजे आणि अत्यंत सावधपणे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे, हे समर्थ आपल्याला इथे सांगत आहेत. आणि समर्थ म्हणतात की त्यांनी काय काय करायला हवं, तो अत्यंत उद्योगशील असायला पाहिजे, क्षमाशील असायला पाहिजे. दुसऱ्याचे दोष त्याला लक्षात आले तरी त्यांनी त्याची जास्त वाच्यता करता कामा नये, त्याच्यावर पांघरून घालायला पाहिजे. नाही तर कोणाचे दोष कळले की सगळीकडे सांगत सुटणं, लगेच या चॅनलवर जा त्या चॅनलवर जा, असले उद्योग करायचे नाहीयेत, हे समर्थ सांगतात ते आपल्याला. विवेकपूर्ण कार्य केलं गेलं पाहिजे आणि सामाजिक एकता राखण्यासाठी आम्हाला जे काही कार्य करता येईल ते करायला हवं, हे समर्थ आपल्याला इथे सुचवतात. आणि पुढे समर्थ सांगतात की ज्या माणसाची हे सगळं सांगू नये. आता या ओळीत बघा, न्याय बोलिताही मानेना, हित तेचे न ये मना, येथे काहीच चाले ना त्याके विना. जर का असा कोणी आपल्या आजूबाजूला आलेला असेल मनुष्य की ज्याला सांगूनही कळत नाही, ज्याला त्याचं स्वतःचंही हित कळत नाही, तर अशा माणसाला त्यागणं म्हणजे अशा माणसाकडे दुर्लक्ष करणं, त्याला इग्नोर करणं, हे समर्थ आपल्याला इथे सुचवतात. एकदा तुम्ही राजकारण शिकला, राजकारण निरूपण शिकला की मग तुम्ही महंत होण्यासाठी पात्र होत आहात, हे समर्थ सुचवतात. मग महंत होण्याचं म्हणजे काय, महंताची लक्षणं फक्त 19 ओव्यांमध्ये समर्थांनी दिली आहे. ही अत्यंत अशी महत्वाची महंताची लक्षणं आहेत. समर्थांचा महंत म्हणजे आध्यात्मिक नेता आहे. जो आध्यात्मिक नेता आहे, समर्थ भारत भ्रमण करत असताना समर्थांच्या लक्षात आले आहे की समाजामध्ये माजलेली अराजकता, समाजामध्ये सज्जन लोकांची निष्क्रियता आणि वैराग्याच्या नावाखाली स्वकर्म टाळणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या होत्या. आणि त्यामुळे राष्ट्रधर्माचं कार्य करणारा निर्भय आणि निस्पृह असं संप्रदाय तयार करण्यासाठी समर्थांचे प्रयत्न होते. आणि असं राष्ट्रधर्म पाळणारा आणि निस्पृह महंत तयार करणारा म्हणजे मठपती नेते, लोकनेते तयार करणारा संप्रदाय समर्थांना स्थापन करायचा होता. आणि त्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत.
समर्थांनी म्हटलेलंच आहे की आपल्या देहापासून देवापर्यंत जाण्याच्या वाटेत आपल्याला देश मिळतो. सावरकरांनी देखील हेच म्हटलेलं आहे. मग आम्हाला जर का वाटेत देश येतो तर माझ्या देशासाठी, माझ्या स्वराज्यासाठी मला काहीतरी कार्य करायला हवं, याची समर्थांना पूर्ण जाणीव होती आणि कळकळ होती. त्याच्यासाठी त्यांनी सगळे मठ स्थापन केले, 1100च्या वर मठ स्थापन केले आणि महंत तयार केले. समर्थांचे महंत म्हणजे लहान लहान मुलं होती, 11-11, 12-12 वर्षाची. त्यांना शिकवण्यासाठी समर्थांनी लिहिलेल्या या सगळ्या ओव्या आहेत. समर्थ एवढेच नव्हतं की अत्यंत म्हणजे पहिले समाज सुधारक म्हटलं, त्यांना ते समाज सुधारकच होते, पण पहिले समाज सुधारक जे असे होते की ज्यांनी त्यांची मठाधिपती म्हणजे आपल्या भाषेत सांगायची की तर एक CEO एका महिलेला आपण केलेलं होतं. ती महिला साधीसुधी नव्हती, तर बालविधवा होती, जिचं नाव होतं वेण्णा स्वामी. हे चित्र, हा फोटो सुद्धा वेण्णा स्वामींच्या मठाचा आहे. हा मिरजेला मठ आहे. वेण्णा स्वामी या बालविधवा होत्या. त्यांना समर्थांनी त्या मठाचं मठाधिपती म्हणजे आपल्या भाषेत CEO अपॉइंट केलेलं होतं. आता कुठल्याही कंपनीमध्ये त्या पोस्टवर, CEOच्या पोस्टवर बसण्यासाठी किती कष्ट करावे लागतात त्या महिलेला आपल्या लक्षात येत असेल. पण समर्थांनी त्या काळामध्ये यांना उभ्याने कीर्तन करण्याची परवानगी दिली होती. या पहिल्या महिला की ज्यांनी उभ्याने कीर्तन केलं. मी हे सगळं एवढ्यासाठी सांगते की समर्थांनी हे महंत लक्षणं जी लिहिली ती पूर्णपणे वेण्णा स्वामींमध्ये होती. आपल्या भाषेत जर का पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स म्हटला ना तर फारसं चुकीचं होणार नाही. समर्थ सांगतात महंताचं कसं असायला हवं. शुद्ध नर्टिके लिहावे, लिहून शुद्ध शोधावे, शोधून शुद्ध वाचावे, चुकू नये. दीर्घ सूचना आधी कळे, सावधपणे तर्क प्रबळे, जाण जाणोनी निवळे यथा योग्य. दीर्घ सूचना हा किती सुंदर शब्द आहे बघा. दीर्घ सूचना म्हणजे दूरदृष्टी असायला हवी, त्या महंतामध्ये दूरदृष्टी असायला पाहिजे. आधीच शिकवणी जो शिकवी, तोची पावे श्रेष्ठ पदवी, गुंतल्या लोकास उगवी विवेक बळे. आधी स्वतः ज्ञानी व्हायचं, आधी स्वतः शिकायचं आणि मग ते ज्ञान लोकांना वाटायचं. आपणाकरिता शहाणे होती, ते सहजची सोय धरिती, जाणतेपणाची महती ऐसी असे. समर्थ सांगतात की हा जो महंत आहे तो कसा असायला पाहिजे. आचार, विचार, व्यवहार या बाबतीत तो अत्यंत जागरूक असला पाहिजे. बौद्धिक श्रेष्ठता असली पाहिजे. अध्यात्म हे येड्या गबाळ्याचं काम नाही, हे परत समर्थ आपल्याला जाणीव करून देतात. पुढे समर्थ सांगतात त्याला दूरदृष्टी असायला हवी, त्याला एकांतवास आवडायला हवा, त्यांनी अखंड वाचन करायला हवं, वैराग्य त्याच्या अंगी असायला हवं. आता महंत आणि साधू याच्यातला जर का एकच फरक लक्षात घेतला तर आपल्या म्हणजे लक्षात येईल. महंत हा साधू असू शकतो, पण साधू हा महंत असेलच असं सांगता येत नाही. महंत आणि साधूमध्ये असलेला हा मुळात फरक आहे. महंताला समाज सुधारणेचं काम हे त्याचं पहिलं कार्य समर्थ असं म्हणतात आहे. समाज सुधारणा म्हणजे काय, तर समाजाचं प्रबोधन करणं. समर्थ पुढे आपल्याला घेऊन जातात की महंताचं लक्षण झाल्यानंतर त्या महंतांनी कशाबद्दल जागरूक असायला हवं. समर्थांनी चंचळ नदी असं या समासाचं नाव दिलेलं आहे. फक्त 22 ओव्या आहेत. ही चंचळ नदी ही उपमा समर्थांनी कशाला दिलेली आहे, तर ती दिलेली आहे मूळ मायेला. मूळ मायेचे जे स्वरूप आहे ना ते चंचळ नदीसारखं आहे असं समर्थ म्हणतात. तर त्यात आपल्याला पोहायचं आहे. आपल्या भवसागरामध्ये आपण ज्या विश्वात राहतो तिथे मूळ माया भरलेली आहे. मग त्यामध्ये आपण काय काय गोष्टीची खबरदारी बाळगायची हे समर्थ सांगतात. चंचळ नदी गुप्त गंगा, स्मरणे पावन करी जगा, रचित रोकडी पहागा अन्यथा नव्हे. समर्थ आपल्याला सांगतात की ही मूळ माया म्हणजे काय, तर ही चंचळ नदीसारखी आहे. नदी कशी होते, उगमाच्या ठिकाणी अत्यंत छोटी असते, एक छोटीशी धार असते आणि मग तिचा विस्तार वाढत वाढत जातो आणि मोठा तिचा पसारा वाढत जातो आणि मग शेवटी ती सागराला मिळते. आता तिच्या उगमापासून सागरापर्यंतच्या जाण्याच्या प्रवासामध्ये ती काय काय करत असते, तर समर्थ माऊलींची अत्यंत एक सुंदर ओवी आहे बघा, जी बरेचदा आपण ऐकत असतो. माळिये जेऊ ते नेले, तेऊ ते निवांतची गेले, त्या पाणी ऐसे केले हुवावे की. म्हणजे माळी ज्या झाडांना पाणी घालतो त्या झाडांना पाणी ते निवांतपणे जात असतात. ते पाणी असं म्हणत नाही की मला उसाच्याच मळ्यामध्ये जायचंय किंवा मी मिरचीच्या झाडांना जाणार नाही, असं पाणी म्हणत नाही.
माळी जिकडे मला वाट करून देईल, जिकडे मला ती वाट दिसेल तिकडे मी जाणार, असं ते पाणी इतकं निवांत असतं. ती भूमिका आपली जर का आपल्या आयुष्याच्या बाबतीत असतील, की भगवंतानी मला हे दिलेलं आहे विश्व, या भगवंताच्या कृपेने माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट घडणार आहे, ही कुठेतरी भावना असेल तर मग माझा अहंकार हळूहळू कमी व्हायला लागतो. हे समर्थांना इथे सांगताना समर्थ आपल्याला पुढे म्हणतात आहे, की पाण्याची जशी वृत्ती असते, की जिकडे जाईल तिकडे तो असा अवकाश जातं. कसं असतं, एक आपण आपलं शरीर म्हणजे भांडं आणि माया म्हणजे पाणी असं समजा आपण धरलं, तर ज्या भांड्यामध्ये आपण पाणी ठेवतो त्या भांड्यात जर का ते मळकट असेल, त्याच्यात घाण असेल तर ते पाणी घाण होतं. म्हणजे पाण्याचा दोष नसतोच, तो दोष भांड्याचा असतो. आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये जर का थोडीशी खाली साखर असेल तर ते पाणी गोड होतं. त्या भांड्यामध्ये जर का मीठ असेल तर ते पाणी खारट होतं. म्हणजे भांड्याची चव त्या पाण्याला येते. पाणी मुळात वाईट नाहीच आहे, हे आपल्याला जाणून घ्यायचंय. कशाने? तर विवेकाने. मग चंचळ नदीची उपमा आणखीन कशासाठी दिली आहे समर्थांनी? बरं, हे फक्त महंतांनी नाहीये, तर हे आपल्याही सर्वसामान्य माणसांसाठीच देखील समर्थ सांगतात. ते जशी नदी वाहत असते तर ती खड्डे, दगड, कचरा या सगळ्यांना ओलांडून ती सागराकडे धावत असते. तसंच साधकांनी आपल्या वाटेत येणारे आळसाचे खड्डे, मत्सराचे दगड, द्वेषाचा कचरा, त्यानंतर बुद्धिभेदाचा मोह, हे सगळं टाळून पुढे जात राहायचं आहे. नदीमध्ये काही ठिकाणी भोवरे असतात बघा, म्हणजे असं गोल 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 पाणी खाली जातं आणि ते वर येतं आणि मग परत नदी पुढे निघून जाते. अशा वेळी ती नदी तिथे थांबत नाही, त्या भोवऱ्यात अडकून राहत नसते. नदीचा प्रवाह चाललेलाच असतो. तसंच आपल्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाचे, मोहाचे भोवरे, म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तींचं निधन किंवा आणखीन काहीही प्रसंग आपल्या आयुष्यात घडतात, तर त्यात आपण अडकून पडायचं नाही, तिथनं पुढे उठून बाहेर निघायचं, हे समर्थांना आपल्याला सुचवायचं आहे. जसंच साधू चलता भरा आणि नदी बहती भली, तसं असेल तरच त्याच्यामध्ये घाण साठत नाही. आणि सगळ्यात शेवटी महत्वाची गोष्ट समर्थ सांगतात आहे, की आपण जी नदी निघाली आणि ती समुद्राला मिळाली. समुद्राला मिळेपर्यंत ते समुद्राचं पाणी खारट होतं. समुद्रात मिळते म्हणजे काय? तिचं गोड पाणी समुद्रात जाऊन खारट होतं. ते खारट पाणी मुळात जर का आपण उलटा प्रवास करायला लागलो, नदीच्या उगमाकडे जायला लागलो, तर ते पाणी गोड होतं हे आपल्या लक्षात येईल. तसंच मला माझ्या आत बसलेल्या भगवंताची जाणीव होऊन मी कोण आहे हे जाणून घ्यायचं असेल, तर मला माझ्या उगमाकडे प्रवास करायला हवा, हे सांगतात ते समर्थ आपल्याला. पुढच्या या दशकामध्ये समासामध्ये अंतरात्मा विवरण समर्थ आपल्याला सांगतात. याच्यामध्ये फक्त 25 ओव्या आहे. समर्थ याच्यामध्ये परत आपल्याला मागे जे शिकलो होतो किंवा अभ्यासलंय त्या गोष्टी परत सांगतात आहे, की आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा हे आपण विवेकाने जाणून घ्यायला हवं. आणि जेवढी आपली जाणीव व्यापक होईल तेवढं आपल्याला त्याच्याबद्दलची जाणीव नीट व्हायला लागेल. चंचळेनं होईजे निश्चळ, प्रचिती जाणावे केवळ, चंचळते नव्हे निश्चळ परब्रह्म ते. काय चंचळ आहे, काय निश्चळ आहे, हे आपण विवेकाने जाणून घ्यावे. भल्याने विवेक धरावा, दुस्तर संसार तारावा, अवघा वंशचे उद्धारावा, हरिभक्ती करून. समर्थ सांगतात की हरिभक्ती करून आपण फक्त स्वतःचाच उद्धार करत नाही आहोत, तर आपण आपल्या वंशाचा म्हणजे आपल्या पूर्वजांचा देखील उद्धार करतोय, हे समर्थ आपल्याला वारंवार सांगताहेत बघा. पहिल्या दशकामध्ये देखील समर्थांनी आपल्याला हे सांगितलेलं होतं सुरुवातीलाच, आणि आता परत आपल्याला सांगता येते की भल्याने विवेक धरावा. विवेकाने जर का आम्ही संसार केला आणि आम्ही सगळं जाणून घेतलं, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, परब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, तर मी माझं आयुष्य जसं माझ्या स्वतःच्या आयुष्याचा जसा उद्धार करेल तसंच माझ्या पूर्वजांचा देखील उद्धार होईल, केव्हा? हरिभक्ती करून. पुढे समर्थ आपल्याला नेतात आहे आणि सांगतात की उपदेश निरूपण. याच्यात 25 ओव्यांमध्ये समर्थांनी आपल्याला उपदेश केलेला आहे, म्हणजे साधनेच्या पायऱ्या सांगितल्या आहे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे संग, कदाचित पडेल व्यंग, तरी प्रत्ययाव्या घडे. ऐसे ओळखिले पाहिजे, ओळखून भजन कीजे, तैसे जैसे साहेब नमस्कारी कीजे, ओळखिल्या उपरी. समर्थ आपल्याला किती सुंदर आणि व्यावहारिक उदाहरणं देऊन समजून सांगत असतात, हे त्यांची खूप महत्वाची गोष्ट आहे. समर्थ याच्यात म्हणतात की कर्म तर आपण करतच असतो, आपल्याला कर्मापासून सुटका नाही आहे.
कुठलंही कर्म आपण अगदी म्हटलं की मी काही काम न करता नुसती बसून आहे, मग तुम्ही नुसते बसून नसतोच. आपण श्वास घेत असतो ना, श्वास घेणं हे देखील कर्मच आहे. समर्थ आपल्याला तेच सांगतात की कर्म तर करायचीच आहे. मग ती कर्म करताना आपण जर का जागरूकतेने सगळ्या गोष्टी केल्या, भगवंताचं स्मरण करून आपण जर का कर्म केली तर आणि ती विवेकाने केली तर ती नक्कीच सिद्धीस पावतात. आणि माणसं ओळखणं, देहात तोच आहे बाहेर तोच आहे हे सगळं ओळखणं, हे समर्थ हे सगळं आपल्याला कशासाठी सांगतात आहे की त्या महंताला किंवा आपल्याला हे सगळं विवेकाने जाणून माणसं ओळखून त्यांच्याशी कसं वागावं हे करण्यासाठी समर्थांनी केलेले हे उपदेश आहे. समर्थ सांगतात की या समासामध्ये साधनेच्या पायऱ्या समर्थांनी सांगितल्या की म्हणजे शब्द ऐकावे, त्याचा अर्थ समजून घ्यावा. नुसता अर्थ समजून घेऊन उपयोगाचा काय तर नाही, तर त्याचा अर्थ समजल्यानंतर त्याचा प्रत्यय घ्यावा, ते खरंच आहे का हे जाणून घ्यावं आणि मग त्याच्या शेवटचं म्हणजे त्याची आपली वृत्ती लयास पावते. म्हणजे हवं नको पण आपलं आपोआप संपायला लागतं. समर्थ पुढे आपल्याला सांगतात आहे की हे सगळं झाल्यानंतर निस्पृह वर्तणूक. समर्थांचा महंत कसा असला पाहिजे तर तो निस्पृह असला पाहिजे. समर्थांनी हे सगळं महंताला केलेले उपदेश होते, त्याला केलेल्या मार्गदर्शन होतं आणि मग सांगतात की महंत हा निस्पृह असला पाहिजे. मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो, तैसा बहुदहो निभोगतो नाना सुखे. उत्तम गुण तिथले घ्यावे, घेऊन जनास शिकवावे, उदंड समुदाय करावे परी गुप्त रूपे. समर्थ सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याचा नुसता बोभाटा करत फिरायचं नाहीये, अत्यंत गुप्तपणे अत्यंत जाणीवपूर्वक काही गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. निस्पृह माणसाची ही लक्षणं आहेत. समर्थ सांगतात कसा असतो निस्पृह माणूस. समर्थांचा निस्पृह हा अत्यंत लाडका शब्द आहे. समर्थांचा निस्पृह कसा असतो, तो सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं असतं. किती वाहून घेतो की तो स्वतःला त्या सामाजिक कार्यामध्ये गाडून घेतो आणि कार्य उभं राहतं. म्हणजे लोकांना फक्त कार्य दिसतं, त्या कार्याच्या मागे असलेला तो महंत, तो निस्पृह दिसतच नाही किंवा माहीत नसतो. याची असंख्य उदाहरणं आपल्या समाजामध्ये आहे. मी फक्त एकच उदाहरण सांगते की विवेकानंद, जेव्हा आपण कन्याकुमारीला जातो आणि विवेकानंद रॉकवर आपण जातो आणि ते विवेकानंद केंद्र बघतो, तिथे ते ध्यान मंदिर बघतो, तिथे विवेकानंदांचा तो सुंदर पुतळा बघतो, ते आपल्याला सगळं इतकं आवडतं आणि खूप छान वाटतं. आणि मग तिकडनं तोपर्यंतही बऱ्याच लोकांना माहीत नसतं की हे उभं राहण्यामध्ये, हे एवढं मोठं स्मारक उभं करण्यामध्ये ज्या व्यक्तीचा हात होता ते आदरणीय एकनाथजी रानडे होते. हे नाव देखील आपल्याला माहीत नसतं. अशी निस्पृह व्यक्ती असते की जी स्वतःला कार्यामध्ये पूर्ण काढून घेते. माझं नाव होणं हे महत्त्वाचं नसतं. हे समर्थ आपल्याला इथे सांगतात की निस्पृह व्यक्ती म्हणजे काय ते ओळखायचं. एकदा कार्य म्हणजे समर्थ सांगतात की निस्पृह व्यक्तींनी सावध आणि दक्ष असायला पाहिजे. आता सावध आणि दक्ष म्हणजे काय, तर एखादं कार्य सुरू करण्याच्या आधी जी काळजी घ्यायची असते त्याला सावधानता म्हणतात. आणि कार्य सुरू झाल्यानंतर अचानक एखादी काही अडचण येणार असेल किंवा अडचण समोर संकट आलं तर त्याबद्दल आपण दक्ष असायला पाहिजे. समर्थ म्हणतात की समर्थांचा जो निस्पृह आहे तो कोणाचे फुकट खात नाही. तो अत्यंत कष्ट करूनच या सगळ्या गोष्टी हे करत असतो, जमवत असतो. सगळ्यात महत्त्वाचं समर्थ सांगतात की या निस्पृह व्यक्तीने लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाणूनी धरावे जवळ गुरी. सगळ्या लोकांमध्ये जावं, लोक गोळा करावी. निस्पृह हा लोक संग्रह करणारा पण एक महंत आहे. त्यांनी लोकांना गोळा जरूर करावं पण त्यांचे अधिकार जाणावे. प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक पातळी, शारीरिक पातळी सारखी नसते. त्या व्यक्तीला ते कार्य देता त्याला आलं पाहिजे. महंते महंत करावे, युक्तिबुद्धीने भरावे. समर्थ म्हणतात की महंताचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य काय असेल तर त्यांनी महंत निर्माण करावे. जोपर्यंत तो तसे महंत निर्माण करणार नाही तोपर्यंत त्याचं कार्य पूर्णत्वाला गेलं असं म्हणता येणार नाही. इतका तो निस्पृह आणि इतका तो जाणकार असायला पाहिजे. या सगळ्या महंतांची लक्षणांनंतर आपण बघूया स्वामीजींच्या शब्दात. स्वामीजी म्हणतात की लीडर इज वन who know how to obey commands before knowing how to command.
लर्न ओबिडियन्स फर्स्ट. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदम नवम.